नमस्कार, सुनीता's रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला 2 ते 3 महिने टिकणारी जवसाची चटणी बनवून दाखवणार आहे। तशीच मी कढीपत्त्याची चटणी बनवली आहे, चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता। त्यासाठी इथे मी 4 वाटी जवस घेतले आहे, 1 वाटी तीळ घेतले आणि चवीनुसार मीठ, लाल तिखट, मोहरी, जिरे, आमचूर पावडर आणि थोडा हिंग आणि हळद घेतली आहे। 2 गाठे लसूण पाकळ्या घेतल्या आणि थोडा कढीपत्ता घेतला आहे। आता इथे मी कढई गरम करून घेतली आहे। कढईमध्ये आपण जवस टाकून घेऊ आणि जवस असे मध्यम आचेवर एकसारखे हलवत राहायचे, म्हणजे दोन्ही बाजूने ते छान भाजल्या जातात आणि चटणीला चव चांगली येते। असे आवाज येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे। आता थंड व्हायसाठी आपण एका ताटामध्ये जवस काढून घेऊ। त्याच कढईमध्ये तीळ टाकू आणि तीळ सुद्धा छान असे खमंग भाजून घेऊ। इथे कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घेऊ, त्यामध्ये लसूण छान असा लाल होईपर्यंत भाजून घेऊ, म्हणजे चटणी छान 2 ते 3 महिने छान टिकते। आता त्याच तेलामध्ये आपण कढीपत्ता सुद्धा असा छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ। लसूण आणि कढीपत्ता असा तळून घेतल्याने चटणी 2 ते 3 महिने चांगली राहते। भाजून घेतलेले जवस, लसूण आणि कढीपत्ता आता आपण एका मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घेऊ। आता आपल्याला इथे फोडणी तयार करून घ्यायची आहे। लसूणचं जे तेल उरलं होतं त्याच तेलामध्ये थोडे तेल टाकून 1 चमचा मोहरी टाकू आणि मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरे टाकू आणि जिरे तडतडले की त्यामध्ये हिंग आणि हळद टाकू। त्यानंतर आमचूर पावडर, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकायचे आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे। आता त्यामध्ये आपण बारीक केलेले जवस टाकायचे। मी 2 वेळा मिक्सरच्या भांड्यातून बारीक केले होते जवस, ते सर्व टाकले यामध्ये आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे। तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जवस तसे कोणी खात नाही, परंतु अशी चटणी जर केली तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व आवडीने खातील। एकदा तुम्ही करून बघा, खूप छान होते। बघा आता आपली अशी ही चटणी तयार झाली आहे। छान 2 ते 3 महिने ती टिकते। ही चटणी तुम्ही भाकर, पोळी, थालीपीठ किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता, खूप छान लागते। काचेच्या भरणीमध्ये असं भरून ठेवायची। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद। थँक्यू।